बच्चू कडू हे सध्या वर्षा बंगल्यावर दाखल झालेले आहेत। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला आता बच्चू कडू दाखल झालेले आहेत। जितेंद्र आव्हाडही शिंदेंच्या भेटीसाठी आता वर्षावर पोहोचलेले आहेत। कडू आणि आव्हाडांच्या वर्षावरील भेटीचं नेमकं कारण काय आहे हे अद्याप अस्पष्ट आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर सध्या आपल्या सोबत आहे। अक्षय, नेमकी ही भेट नेमकी कशासाठी आहे आणि काय कारण आहे अद्याप? काळजीवाहू मुख्यमंत्री असले तरी देखील त्यांच्याकडे अजूनही अनेक अधिकार आहेत, प्रशासकीय अधिकार आहेत, अनेक गोष्टी आहेत। या संदर्भामध्ये भेटीगाठी होण्याची शक्यता आहे आणि जे आमदार सध्या वर्षा निवासस्थानी आहेत त्यामध्ये फक्त जितेंद्र आव्हाड हेच नाही आहेत, त्यांच्याबरोबर भरत गोगावले आहेत, प्रकाश सुर्वे आहेत, हे देखील सध्या वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत। त्यामुळे एकूण 4 ते 5 आमदार सध्या काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत आणि मुख्यमंत्री हे 4 वाजता साताऱ्यासाठी निघणार आहेत आणि त्याआधी या सर्वांच्या भेटीगाठी होतात का याकडे बघणं महत्त्वाचं आहे। कारण की गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मुख्यमंत्र्यांनी केवळ त्यांच्याच मतदारांच्या किंवा त्यांच्याच पक्षातल्या आमदारांची भेट घेतली होती। आता हे इतर जे आमदार आहेत त्यांची भेट मुख्यमंत्री घेतात का किंवा त्यांच्या प्रश्नांची काय उत्तरं देतात याकडे बघणं महत्त्वाचं आहे। बच्चू कडूंचा जर आपण विचार करतो त्यांचा पराभव झालेला आहे, मात्र ते गेल्या 2.5 वर्षांपासून एकनाथ शिंदे यांच्यासोबत होते। अगदी शेवटच्या काळात ते वेगळे झाले होते। जितेंद्र आव्हाड यांनी कालच कळव्यातल्या डीपी प्लॅनवरून, डेव्हलपमेंट प्लॅनवरून प्रशासनावर ताशेरे ओढलेले होते। कदाचित त्या कळव्यातल्या डेव्हलपमेंट प्लॅन संदर्भातच जितेंद्र आव्हाड हे एकनाथ शिंदे यांना पत्र देण्यासाठी किंवा त्या ठिकाणी काही बदल सुचवण्यासाठी आलेले असल्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे भरत गोगावले आणि प्रकाश सुर्वे हे एकनाथ शिंदे यांचेच आमदार आहेत, मात्र त्यांची भेट कालच्या त्यांच्या निवासस्थानी झालेली नव्हती, म्हणजे ठाण्याच्या निवासस्थानी झालेली नव्हती। त्यामुळे कदाचित आज ते भेटण्यासाठी आलेले असू शकतील। त्यामुळे आता या भेटीनंतर नेमकं हे कारण काय असू शकतं हे देखील आपल्याला थोड्याच वेळात कळेल। धन्यवाद अक्षय, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।